गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्स लेसन नंबर 8 स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी हा लेसन आज आपण चालू करत आहोत. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक? स्टॅटिस्टिक म्हणजे काय रे? जसं आपण मागच्या काही तासांमध्ये पाहिले बघा, करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर आपली लाईट. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर एकमेकांमधून पास होणारी जी लाईट आहे, दिस इज अ करंट इलेक्ट्रिसिटी. आणि स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर रिस्ट इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्या एखाद्या स्तब्ध आहे किंवा एखाद्या ठिकाणी ती इलेक्ट्रिसिटी, ती विद्युत धारा काय आहे तर स्टॉप आहे, अशा इलेक्ट्रिसिटीला काय म्हणतो? स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी. डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्सेस गिवन बिलो? What is the case of these effect? A plastic combo or roller rubbed on dry hair attracts pieces of paper. तुम्ही प्लास्टिकचा कंगवा किंवा पट्टी बघितली, ती रब्ड ऑन ड्राय हेअर अट्रॅक्ट्स पीसेस, आपल्या तेल लावलेल्या केसांवरती फिरवली तर खाली ठेवलेले जे पेपरचे पीसेस असतात ते त्या पट्टीला, रोलरला किंवा तुमच्या त्या हेअरला चिकटतात. असं का होतं? इफ वी पास नियर अ पॉलिस्टर सर्टन अगेन अँड अगेन इट गेट अट्रॅक्टेड टू अस. इफ वी रब अ ब्लँकेट विथ अवर हँड्स अँड टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट और स्पार्क इन सीन इन द डार्क. डू यू नो ऑफ अदर सच इन्स्टन्स? काय होतं रे, ज्यावेळी ब्लँकेट वगैरे तुमच्या हातामध्ये आहे, ते रब आहे, कठीण आहे, त्यावेळी काय होतं म्हणजे एकमेकांमधले जे अट्रॅक्शन आहे, तुमचा हँड, हात आणि त्या ब्लँकेटमधलं अट्रॅक्शन, ते कसं आहे? डू यू नो ऑफ अदर सच इन्स्टन्स? हेच आपण या इलेक्ट्रिसिटीमध्ये पाहणार आहोत. इलेक्ट्रिक चार्ज. व्हॉट डू यू द अबो ऑब्झर्वेशन टेल अस? These examples are just a lamps of the electric charge that all object in our surrounding hold in a abundance. म्हणजे काय माहिती आहे का, की जी इलेक्ट्रिक चार्ज आहे, चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. तुम्हाला माहिती असेल चार्ज म्हणजे काय, ज्यावेळी एक पॉझिटिव्हची आणि एक निगेटिव्हची वायर जिथं जॉईंट होते तिथं चार्ज प्रेझेंट होतो. आणि इन अवर सराउंडिंग होल्ड इन अ ॲबडॉनन्स म्हणजे भरपूर अशा प्रमाणामध्ये तिथं इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो. इलेक्ट्रिक चार्ज इज द स्टोअर्ड इवन इन अवर ओन बॉडीज. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ अ व्हेरी टायनी पार्टिकल्स. प्रत्येक सबस्टन्सेस, प्रत्येक घटक हा कसा आहे तर टायनी पार्टिकल्स, एका छोट्या छोट्या पार्टिकल्सने भरलेला आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज ॲन इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ दीज पार्टिकल्स. आणि जे इलेक्ट्रिक चार्ज आहे तो काय आहे तर आंतरिक अशा एका, म्हणजे आपण जसं म्हणतो की आउटडोअर इनडोअर, तसं इंट्रेन्स्टिक म्हणजे अंतरिंगी, म्हणजे आतल्या प्रॉपर्टीज ऑफ दीज पार्टिकलने आहे. थ्रू दिस इज वे इलेक्ट्रिक चार्ज इज ॲबडॉनंटली प्रेझेंट. तो भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज पाहायला मिळतो. It is always in a hidden state. This is because two opposite types of charge are present in equal number in all the substances. When the positive charge and negative charge on an object are balanced, the object is neutral. म्हणजे काय आहे तर बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल मिळून जो एक न्यूट्रल ऑब्जेक्टिव्ह तयार होतो, एक न्यूट्रल म्हणजे एक स्तब्ध असा ऑब्जेक्टिव्ह तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो तर न्यूट्रॉन्स म्हणतो. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे एक न्यूट्रॉन जे की स्तब्ध आहे, एका जागी उभे आहे. There is no net charge on the object. If these charges are not balanced, the object is said to be charged. आणि त्यावेळी काय होतं तर चार्ज आहे तो नॉट बॅलन्स. तो जर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल एकत्र नसतील, न्यूट्रल नसतील, तर त्यावेळी तो चार्ज जो आहे तो नॉट बॅलन्स, तो बॅलन्स नसतो. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्जड. त्यावेळी तो जो ऑब्जेक्ट आहे तो काय करावा लागतो? आपल्याला चार्ज करावा लागतो. ट्राय दीज, करून पहा. हाऊ वूड टू चार्ज ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर?
दोन कोणतेही ऑब्जेक्ट एकमेकांवर इंटरॅक्ट झालं तर काय होतं? रब वन एंड ऑफ अ ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लॉथ ड्यू टू द रबिंग अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द other. As a result, both the objects will become somewhat charged. बघा त्यांनी काय सांगितलंय की एका हातामध्ये काय घ्या, ग्लास रॉड घ्या, एक काचेचा ग्लास रॉड आपण एका हातामध्ये घेतलाय अगेन्स्ट सिल्क क्लॉथ, आणि तो रॉड काय करायचा आहे आपल्याला, या सिल्क क्लॉथ वरती काय करायचं आहे, घासायचा आहे. ड्यू टू रबिंग अ स्मॉल चार्जेस विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. तो घासल्यानंतर त्यामधले जे काही ऑब्जेक्ट आहे, स्मॉल चार्जेस आहेत, ते कसे ट्रान्सफर होतात. ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट विल बिकम अ सम वॉट चार्जड. सस्पेंडेड दिस रॉड फ्रीली इन एअर विथ द हेल्प ऑफ ए थ्रेड. आणि तो काय करायचा, हा ग्लास रॉड सिल्कवरती घासल्यानंतर हा ग्लास रॉड आपल्याला काय करायचा, एका ठिकाणी दोऱ्याच्या साह्याने तो बांधून घ्यायचा आहे. नाव चार्ज अनादर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. आणि त्याचप्रमाणे दुसरा जो ग्लास रॉड आहे तोही घ्यायचा आहे, तोही त्या सिल्क कापडावरतीच काय करायचा आहे, घासायचा आहे. आणि जो आपण हा लटकवलेला जो ग्लास रॉड आहे त्या ग्लास रॉडच्या जवळ न्यायचे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय ऑब्झर्व होईल. द टू रॉड्स पुश इच अदर अवे. हे दोन रॉड आहेत ते एकमेकांपासून काय होतील, लांब फेकले जातील. नाव टेक अ प्लास्टिक रॉड. का फेकले जातील, तर ते कशावरती आपण घासलेत, एका सिल्कच्या कापडावरती घासलेत. दोन्हीही रॉड एका सिल्कच्या कापडावरती घासलेत, म्हणजे तिथं काय झाले तर सेम चार्ज प्रेझेंट झालाय. दॅट इज, मग नॉर्थ चार्ज असेल साऊथ, आपण मॅग्नेटमध्ये बघितले धिस इज अ नॉर्थ अँड धिस इज अ साऊथ. ज्यावेळी काय होतं, जर ह्याही ग्लास रॉडचा चार्ज नॉर्थ असेल आणि ह्याही नॉर्थ असेल, तर हे दोन जे मॅग्नेट आहेत ते एकमेकांजवळ येणार आहेत का, नाही, ते काय होतात, लांब फेकले जातात. धिस इज कॉल्ड ॲज अ रिपल्शन. त्यालाच आपण काय म्हणतो तर रिपल्शन. रिपल्शन म्हणजे काय, टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे. एकमेकांपासून ते लांब फेकले जातात. एकाच कापडावरती जर एक रॉड आपण एकाच कापडावरती घासला आणि तो अटॅच केला तर तो काय होतो, अवे होतो, म्हणजे तो लांब जातो, फेकला जातो. धिस इज कॉल्ड ॲज अ रिपल्शन. त्याला आपण काय म्हणतो, रिपल्शन. टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे. धिस इज कॉल्ड ॲज अ रिपल्शन. त्याला आपण काय म्हणतो, रिपल्शन. We learn from the second experiment that rods carrying opposite types of a charge get pulled towards each other. This is called as attraction. आता याचमध्ये जर आपण एक ग्लास रॉड घेतला आणि एक प्लास्टिकचा रॉड घेतला आणि ते जर वेगवेगळ्या सिल्क क्लॉथवरती जरी घासले आणि ते एकमेकांजवळ नेले तर ते काय होणार आहेत, एकमेकांच्या जवळ येणार आहेत. दॅट इज अट्रॅक्शन. का होणार आहे असं, का होणार आहे तर ग्लास रॉडचा जो चार्ज असणार आहे तो वेगळा असणार आहे आणि प्लास्टिक रॉडचा जो चार्ज असणार आहे तो काय असणार आहे, वेगळा असणार आहे. त्यामुळे ते काय होणार आहेत, अट्रॅक्शन होणार आहे, ते एकत्रित येणार आहेत. पण ज्यावेळी चार्ज सेम असतात त्यावेळी तिथं काय तयार होतं, रिपल्शन तयार होतं. आणि चार्ज वेगळे असतात त्यावेळी तिथं काय तयार होत असतं, अट्रॅक्शन. या दोन्ही डेफिनेशन व्यवस्थित पाठ करा. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. या शास्त्रज्ञांनी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन चार्ज काढलेले आहेत. पुढचा पॉइंट आहे, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. काय आहे रे इलेक्ट्रिक चार्जचा ओरिजिन, जसं की आपण मध्य म्हणतो. All substances are made up of a particle and these particles are ultimately made up of a very tiny atoms. बघा, काही एखादं मटेरियल आहे तुमचं, ते मटेरियल कशापासून बनलंय, एलिमेंट पासून बनलंय. ते एलिमेंट कशापासून बनलंय तर एका टायनी ॲटम, एक स्मॉल ॲटम, छोटे छोटे तुकड्यांचा एक ॲटम बनलाय. आणि या ॲटममध्ये काय प्रेझेंट आहे तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. त्या ॲटममध्ये काय प्रेझेंट आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. बघा,
all substances are made up of particles, and these particles are ultimately made up of very tiny atoms. We shall be looking at the details of atomic structure later. At the stage, it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and moving negative charge. बघा, या ॲटममध्ये काय आहे तर कंटेन स्टेशनरी, स्थिर असा पॉझिटिव्ह चार्जही नाही आणि निगेटिव्ह चार्जही नाही. दीज टू चार्ज बिंग परफेक्टली बॅलन्स्ड अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. या वस्तूंमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे कसे आहेत, परफेक्टली बॅलन्स आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच काय आहेत तर निगेटिव्ह चार्ज आहेत. म्हणजे एक बॅलन्स तयार होतोय. दिस इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि ज्यावेळी तो ऑब्जेक्ट हा ॲटम पासून बनलाय आणि तो कसा झाला, बॅलन्स झालाय, त्यावेळी तिथं काय प्रेझेंट आहे तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, एक स्थिर असं न्यूट्रल तिथं तयार होतं. देन हाऊ डू ऑब्जेक्ट बिकम इलेक्ट्रिकली चार्ज. मग त्या ऑब्जेक्टला कुठून येतात इलेक्ट्रिकल चार्ज. फ्रॉम सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम गेट्स डिस्टर्ब. फॉर एक्झाम्पल व्हेन अ सर्टन ऑब्जेक्ट्स are rubbed against each other, the negatively charged particle on one object go to the other object. म्हणजे काय आहे बघा, आपण जे बघितलं की आपण एखादा ऑब्जेक्ट एका दुसऱ्या वस्तूवर घासलाय आणि एक ऑब्जेक्ट दुसऱ्या, त्यावेळी त्या दोघांमध्ये काय तयार होणार आहे, अट्रॅक्शन तयार होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अट्रॅक्शन. पण एकाच वस्तूवर जर दोन्हीही चार्ज आपण घासले तर तिथं काय होणार आहे, सेम चार्ज प्रेझेंट होणार आहेत आणि तिथं काय तयार होणार आहे, रिपल्शन तयार होणार आहे. म्हणजेच काय तर बघा, द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्जड ड्यू टू अन ॲक्सिस ऑफ निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. म्हणजे जिथं निगेटिव्ह चार्ज आहे तिथून काय येणार आहे, निगेटिव्ह पार्टिकल प्रेझेंट होणार आहेत. सिमिलरली द ऑब्जेक्ट फ्रॉम विच the negatively charged particles go away become a positively charged due to a deficiency of a negatively charged particles. It means that of the two objects being rubbed, one becomes positively charged and other is negatively. एकच ऑब्जेक्ट तर आपण दोन वस्तूंवर रबड केला, म्हणजे दोन वस्तूंवरती घासला तर तिथं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट झाला तरच ते काय आहे तर इलेक्ट्रिक चार्ज. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज. अँड दिस इज मीन ऑफ अ ओरिजिन. आणि हे सगळं त्याचं काय आहे तर ओरिजिन. ओरिजिन म्हणजे त्याचं मूळ. म्हणजे काय आहे तर एखादा ऑब्जेक्ट आपल्याला मिळवायचं आहे, त्या ऑब्जेक्टसाठी आपण इलिमेंट मिळवला, त्या इलिमेंटमध्ये एक टायनी ॲटम्स आपल्याला, व्हेरी टायनी ॲटम्स आपल्याला पाहायला मिळाले, बारीक बारीक सूक्ष्मजीव म्हणा किंवा बारीक बारीक ॲटम्स. आणि या ॲटम्समध्ये काय प्रेझेंट आहे तर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला प्रेझेंट आहेत. ते केव्हा रिफ्यूज होतात, ज्यावेळी ते एकदाच त्यांचं घर्षण होतं एकाच पेपरवरती, त्यावेळी ते काय होतात, रिपल्शन होतात. आणि ज्यावेळी त्यांचं दोन्हीचं मॅग्नेट वेगळं असतं त्यावेळी तिथं काय तयार होतं, अट्रॅक्शन. बघा, ट्राय दीज मटेरियल्स, पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ, इट्सेट्रा. First, take the object maintained in the chart near some small pieces of paper and observe what happens. Then rub each of these objects in turn against one of the given material and make it near pieces of paper. Record our observation. बघा, तुमच्याकडं मटेरियल युज्ड फॉर रबिंग, घासायचं आहे आपल्याला. ऑब्जेक्ट आहे बलून, बॉल पेन रिफिल, इरेझर, वुडन रूलर, स्टील स्पून आणि कॉपर स्ट्रीप. ह्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे आहेत. वेदर पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड, येस ऑर नो. आता पेपरचे काय करायचे, तुकडे तुकडे करायचेत आणि ते बलून किंवा बॉल पेन रिफिल यावर अटॅक करतात का हे पाहायचं आहे आपल्याला, रबिंग करून, घासून. डज द ऑब्जेक्ट गेट चार्जड. इथं कोणता ऑब्जेक्ट यूज केला, म्हणजे आता बलून आहे, बलूनला जर तुमचे पीसेस पेपरचे चिकटतात का, येस ऑर नो. नो तर नो. आणि तिथं मग कोणता चार्ज प्रेझेंट झाला,
काहीच नाही त्याची हालचाल झाली. बॉल पेन, इरेजर या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला काय करायचे, ते चार्ट काय करायचा आहे, कम्प्लीट करायचं. ऑलवेज रिमेंबर ईच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इट हॅज इक्वल अमाऊंट्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. If for some reason the negative charge decrease, the atom become positively charged. बघा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे, ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल अमाऊंटमध्ये असतात तेव्हाच एखादी गोष्ट ही कशी असते, न्यूट्रल असते. कशी असते, न्यूट्रल असते. पण ज्यावेळी निगेटिव्ह चार्ज काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो, त्यावेळी पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, तर इन्क्रीज होतो, वाढत असतो. म्हणजे बघा आपण काय पाहिलं, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, ते ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट जे आहेत ते कसे आहेत, इक्वल नंबरमध्ये आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक चार्ज. स्टॅटिस्टिक म्हणजे काय, तर रेस्ट पोझिशनमध्ये पाहायला मिळालेली इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी. रिपल्शन म्हणजे काय, तर दोन रॉड एका चार्जवरती पुश केले किंवा एका चार्जवरती आपण ते घासले तर दिस इज कॉल्ड ॲज अ रिपल्शन. पण तेच दोन रॉड वेगवेगळ्या ऑपोजिट टाईप ऑफ चार्ज गेट पुल्ड टुवर्ड्स इच अदर. जर दोन रॉड वेगवेगळ्या क्लॉथवरती घासले तर तिथं काय तयार होतं, अट्रॅक्शन. आता त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा, फ्रॅक्शनली इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण. बघितलंय आपण, ज्यावेळी आपण रोडनी चालतो त्यावेळी आपली जी चप्पल आहे ती त्या रोडवरती काय होते, घर्षण म्हणजे घसरली जाते किंवा त्या रस्त्यामध्ये आणि आपल्या पायामध्ये काय होतं, घर्षण तयार होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ फ्रॅक्शनली इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्रॅक्शनली इलेक्ट्रिसिटी. The charge is produced only at the place of fraction. Hence it is called as a static electricity. बघा म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रॅक्शन, चालताना जिथं घर्षण झालं म्हणून तिथं कोणती इलेक्ट्रिसिटी तयार झाली, तर फ्रॅक्शनल इलेक्ट्रिसिटी. आणि दिस चार्ज इज अ प्रोड्युसर ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रॅक्शन. पण आता फॉर एक्झाम्पल हे तुमचे सिल्क क्लॉथ सांगितलं आणि हे तुमचं ती रॉड सांगितलं आहे. हा ज्यावेळी आपण या सिल्कवरती घासतो त्यावेळी काय होतो, या रॉड काय होतो, झिजला जातो किंवा कमी होतो. म्हणजे तिथला चार्ज हा काय होतो, कमी होऊ लागतो, शॉर्ट ड्युरेशन, छोटा होऊ लागतो. म्हणजे चार्ज कशाचा बदलला, तर या रॉडचा बदलला. म्हणजेच काय, दी चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रॅक्शन. या प्लेस ही जी जागा आहे त्याची, ही रॉडची जी जागा आहे ती काय झाली, बदलली. दिस इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी. त्यालाच काय म्हणतात, स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी. इट मीन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. आणि ती कशी असते, शॉर्ट ड्युरेशनमध्ये असते. द चार्जेस ऑफ स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब इन अ मॉइश्चर एअर. That is why these experiments should be performed in dry weather, particularly in winter. आणि हे आपण विंटर सीझनमध्ये आपण फ्रॅक्शनल इलेक्ट्रिसिटी पाहू शकतो जास्त करून. बघा, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी, व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शनली इलेक्ट्रिसिटी, व्हॉट इज मीन बाय ओरिजिन, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे काय, किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय. जसं की पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रल म्हणजे न्यूट्रॉन. हे सगळे पॉईंट. त्यानंतर रिपल्शन, अट्रॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, वहीमध्ये या नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. जो काय राहिलेला पॉईंट आहे तो आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.